ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूज्य श्रीमद भगवत पूज्य पादाचार्य श्री शंकराचार्य भगवान की जय। शंकराचार्यांचा जे जे काय करणं लोकांच्या तोंडात नाही. असो. ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्यं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्री शंकराचार्य मथास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तंत्रोटकं वार्तिककालमन्या अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागे व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज आणि परम पूजनीय श्रीमद भगवत पूज्यपाद आदि भगवान शंकराचार्य यांना वंदन करून आजचा हा जो सत्संग आहे तो आचार्यांची जयंती निमित्त आज आपण त्यांचं स्मरण करणार आहोत. आचार्यांचं स्मरण करणं म्हणजे त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये महान तेज प्राप्त होत. महान तेजस्वी आणि हे जे तेज आहे हे आत्मज्ञानाचं तेज. आपले ज्ञानोबा ज्या ज्ञानोबांचा आपण हा ग्रंथ चालू शिकलेला आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि सगळ्या वेळेला ते त्यांना प्रणाम करायचे. व्यासांचा मागोवा घेतू आचार्या ते वाट पुसतू. आचार्यांना वाटत पुसत त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केलेला आहे. अयोग्य ही पवतू के गायीन असं ज्ञानोबा त्यांच्याबद्दल उद्गार करतात.
दोघांच्या जीवनामध्ये खूप साम्य आहे. दोघांच्या जीवनामध्ये खूप सारखेपणा आहे. म्हणून ज्ञानोबांचं जीवन वाचत असताना सदैव आचार्यांची आठवण येते. आणि आचार्यांचा जेव्हा आम्हाला सत्संगाचा वेळ मिळतो त्यावेळेला ज्ञानोबाची आठवण येते. मग आता त्यांच्या जीवनामध्ये किती साम्य आहे ते आपण बोलू. आचार्यांचा भगवतपूज्यपाद आचार्यांचा जन्म इसवी सन 788 मध्ये झालेला आहे. कधी? 788. आज 2005 आहे. तर पहिल्या शतकामध्ये त्यांचा तो जन्म झालेला आहे. 788 साली. कुठे झाला? हा केरळ प्रांतामध्ये झालेला आहे. केरळ नावाचा तो राज्य आहे ना, त्या केरळ नावाच्या राज्यामध्ये कालडी नावाचं गाव आहे. छोटस खेड आहे. त्या कालडी गावामध्ये नंबूद्री नावाचे ब्राह्मण, नंबूद्रीपाद नंबूद्री असं म्हणतात. त्या नंबूद्री ब्राह्मणांच्या घरी त्यांचा जन्म झाला. तरी झाला 788 मध्ये. आणि त्यांनी समाधी घेतली 820 मध्ये. इसवी सन 820 मध्ये त्यांनी समाधी घेतली. म्हणजे 32 वर्षांचा काळ आहे. 32 वर्षांमध्ये त्यांची जे पहिली 16 वर्षे आहेत ती पाहण्यासारखी आहेत. आणि नंतर मग उरलेल्या 16 वर्षांमध्ये महान कार्य केले. ज्ञानोबांचं आयुष्य 22 वर्षांचं आहे. बघा, ज्ञानोबांनी 22 वर्षांमध्ये सगळं जीवन संपवलेलं आहे. ज्ञानोबांनी जिवंत समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली. आचार्यांनी समाधी कुठे घेतली? जन्म झाला खाली दक्षिण भारतामध्ये केरळमध्ये. आणि समाधी घेतली केदारनाथ हिमालयामध्ये. तेव्हा आचार्यांचं हे जीवन म्हणजे मोठा महान तेजस्वी अशा सत्पुरुषाचं जीवन आहे. आणि आश्चर्य असं की कौपीनवंता खलु भाग्यवंता असं त्यांचं एक स्तोत्र पण आहे. कौपीनवंत म्हणजे संन्याशी जी लंगोटी लावतो ना त्याला कौपीन म्हणतात. तेव्हा अशी संन्यासाची लंगोटी लावणारा जो संन्यासी असतो तो महाभाग्यवान असतो. संन्यासाची खरी परंपरा, या संन्यासी परंपरेला खरा व्यवस्थित आकार दिला तो आचार्यांनी. म्हणून आपण आता त्यांच्या जीवनामध्ये आधी त्यांची गुरु परंपरा तर बघा तेवढी. आदि नारायण म्हणजे भगवान विष्णू जे त्यांचे गुरु, आदिगुरु. त्यानंतर चतुरानंद म्हणजे भगवान ब्रह्मदेव हे त्यानंतरचे गुरु. नारद भगवान नारद जे महामुनी हे त्यांचे तिसरे गुरु. त्यानंतर व्यास, शुकमुनी आणि मग तिथून गौडपादाचार्य म्हणून संन्यासी. इथून आदि शंकराचार्यांची गुरु परंपरा गौडपादाचार्य. गौडपादाचार्यानंतर त्यांचे जे शिष्य म्हणजे गोविंदपादाचार्य,
गोविंद पादाचार्य हे ओंकारेश्वराला एका गुहेमध्ये राहत होते. ते जे ओंकारेश्वर नदीच्या काठी ओंकारेश्वर आहे ना, तिथं आधी ती गुहा दाखवली जाते, वर चढून जावं लागतं. तिथं ती अशी गुहा आहे नर्मदेच्या काठी. तिथं हे गोविंदपाद आचार्य राहत होते. गुफेमध्ये संन्यासी होते, महान तेजस्वी संन्यासी. आदि शंकराचार्य भगवान हे प्रवास करत 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 घरातून बाहेर कसे पडले ते मी तुम्हाला सांगतो. पण ह्या गोविंदाचार्यांना ते भेटले. त्यांच्या त्या याच्यामध्ये कोणी जात नसे गुफेमध्ये, पण ते गेले. म्हणजे मरायचंच होतं, मग तर गुरुच्या दारी मरायला काय हरकत आपल्याला, ते तर स्वर्गात जायला मिळेल म्हणून धाडस करून. वय किती होतं? 16 वर्षाचं. आचार्यांचं वय 16 वर्षात होतं आणि गुरुच्या शोधासाठी जात 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 ते नर्मदेच्या तीराला आलेले आणि त्या गुफेमध्ये गेले तिथं. आणि तिथं त्या महान तेजस्वी अशा गोविंद पादाचार्यांना पाहिलं आणि त्यांना नमस्कार केला. जसं काल आपण पाहिलं कालिकेश्वराप्रमाणे चंदन तलावाच्या काठी असलेले गंगाधर तीर्थ महाराजांना जसे भेटले, अगदी रूप तसंच आहे. आणि मग त्या गुफेमध्ये आपल्या गुरु महाराजांच्या बरोबर हे काही महिने काही वर्ष राहिले तिथं. आणि तिथंच त्यांचा संन्यास झाला. संन्यास दिशा नर्मदेच्या त्या गुफेमध्ये झालेली आहे आचार्यांची. आणि मग असा हा तरुण संन्यासी तिथून बाहेर पडला आणि मग काशीला नंतर मग निळ्या क्षेत्राला प्रवास झालेला. तेव्हा हे गोविंदाचार्य गोविंद पादाचार्य हे त्यांचे गुरु. मग आचार्य जेव्हा संन्यासी झाले तेव्हा त्यांनी पुष्कळ शिष्य बनवले. त्यांच्या शिष्यामध्ये 4 शिष्य प्रमुख होते. तसे त्याच्या अगोदरही शंकराचार्यांच्या नंतर जे काही शिष्य त्यांनी हे जे त्यांना 4 शिष्य लाभलेले ते काशीला लाभलेले. परंतु त्या प्रवासामध्ये त्यांना जे शिष्य लाभले त्यामध्ये शराचार्य नावाचे, विश्वरूपाचार्य, पृथ्वीधराचार्य हे 3-4 शिष्य त्यांना रस्त्यावरून लाभलेले. आणि मग काशीला गेल्यानंतर महान पंडित असलेले अत्यंत नंदन मिश्रा नावाचे महान तेजस्वी ब्राह्मण होते आणि खूप विद्वान होते. त्यांना आपल्या विद्वत्तेचा महान अहंकार होता, मोठा अहंकार होता. काय सांगू त्या नंदन मिश्रांचं वर्णन. त्यांच्या त्या वाड्यामध्ये, त्यांचा वाडा कसा होता माहिती का? आजोबांना असा तट होता, तट, आणि वरी वाडा होता त्यांचा बांधलेला. त्यांच्या त्या वाड्याच्या प्रमुख दरवाज्यावर पोपट आणि मैना पिंजऱ्यामध्ये होते. त्या पोपट आणि मैना सुद्धा त्या नंदन मिश्रांची प्रवचन ऐकून संस्कृत बोलू लागल्या होत्या. त्यांच्याकडे येणारा कोणी जो कोण असेल अतिथी त्याचा सत्कार आधी त्या पोपट आणि मैना करायचा संस्कृत मध्ये. आगतम तवते स्वागतम तवते अशा प्रकारे त्या मैना बोलायच्या संस्कृत मध्ये. यावरून तुम्हाला दिसेल की नंदन मिश्र हा किती प्रभावी असा विद्वान होता. आचार्य जेव्हा काशीला आले तेव्हा त्यांचं नाव कोणीतरी सांगितलं, महाराज
तिथं मंडन मिश्रा नावाचा महान तेजस्वी असा ब्राह्मण आहे आणि फार विद्वान आहे. आतापर्यंत त्याला कोणीही जिंकलेले नाही वादविवादामध्ये. आचार्य किती 16 वर्षाचे, 16-17 वर्ष. मंडन मिश्रा पुष्कळ बाहेरचा होता, मोठा होता. आचार्य म्हणाले चला मला घेऊन तिथे जाता तरी त्यांचा धर्म म्हणजे आपण त्यांना नमस्कार करू. आचार्य अतिशय नम्र होते. इतकी विद्वत्ता होता, त्या विद्वत्ता पाहत्यांची तुम्हाला मी सांगतो कशी होती. आचार्यांनी त्यांच्या घरी त्या दरवाजावर गेल्याबरोबर त्या पक्ष्यांनी स्वागत केलं त्यांचं. आचार्यांना आश्चर्य वाटलं, वा छान. तेव्हा त्यांचं त्या ठिकाणी यज्ञकुंड होतं, त्या यज्ञकुंडामध्ये आहुती टाकत बसलेले होते. त्यावेळेला आहे मंडन मिश्र. त्यांना कोणीतरी सांगितलं की बा तुमच्याकडे एक आष्टी आलेले संन्याशी आहेत, तुम्हाला भेटायची इच्छा आहे. ते म्हणाले बा मी आता याच्यामध्ये बसलेलं आहे, मला काही येता येणार नाही. त्यांना यायचं असेल तर थांबा. आचार्य म्हणाले मला आता थांबायला इथे वेळ नाही, यांनी बाहेर पुढे थांबू. म्हणून आचार्य सूक्ष्म देहाने मध्ये आलेले, सूक्ष्म देहाने प्रगट झाले, त्यांच्या आत मध्ये आले. आणि आल्यानंतर मंडन मिश्राचं जेव्हा लक्ष गेलं, अरे त्यांना कोणी बरं आणलं, बाहेरचं गीत तर बंद आहे, मला आले कशी काय मध्ये. हा पहिलाच होता सिद्धीचा आचार्यांनी मंडन मिश्रांना दाखवला. आणि मंडन मिश्रांची त्यांचा वादविवाद सुरू आहे. अरे 8 दिवस सतत मंडन मिश्रा आणि आचार्य यांचा संवाद सुरू होता, वादविवाद सुरू होता. आणि त्या वादविवादामध्ये मंडन मिश्राला जिंकून टाकलं होतं. हरला मंडन मिश्र. आणि अट अशी होती की हरल्यानंतर शिष्य व्हावं लागेल. हरलं म्हणजे हरला नाही, हरला तर शिष्य व्हावं लागेल. त्याप्रमाणे मंडन मिश्र हारला, आता त्याला संन्याशी व्हावं लागेल शिष्य म्हणजे. पण त्या मंडन मिश्राची जी पत्नी होती सरस्वती, ती शारदा ही फार विद्वान होती. ती म्हणाले अर्धे तुम्ही हरले, पूर्ण हारलेले नाही. कारण मला जर जिंकलं त्यांनी, माझ्याशी वादविवाद करून जर मलाही जिंकलं तर मग पूर्ण हारले तुम्ही, मग तुम्ही संन्यास द्या. पण जोपर्यंत हे आचार्य मला जिंकत नाही, हारवत नाही, तोपर्यंत तुम्हाला संन्यास नाही. तेव्हा त्या बाईने आचार्यांशी वादविवाद सुरू केला. त्या बाईने जे प्रश्न विचारले आचार्यांना ते फार विचित्र प्रश्न होते. तिने कामशास्त्रातले प्रश्न विचारले. आता हे जे कामशास्त्र आहे पती पत्नीच, ते त्याच्यावरचे प्रश्न तिने विचारले. म्हणजे या प्रश्नाची उत्तर द्या मला. आचार्य तर शुद्ध ब्रह्मचारी अशा अवस्थेत आलेले होते, संन्यासी. अरे बाप, आता सर्वण आले, आता काही जिंकणार आपल्याला. तेव्हा तिच्याकडून वेळ मागून घेतला. हे बघ, आता तू मला 1 महिन्याचा वेळ दे, 1 महिन्याचा समय दे. मी 1 महिन्यामध्ये तयारी करून येतो आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर देतो. आचार्य परत गेले. तिथं त्यांचे हे जे शिष्य होते त्या शिष्यांना एका ठिकाणी त्यांना जागा मिळाली होती.
तिथे गेल्यानंतर सांगितलं की हे बघा, तुम्ही माझं हे जे प्रेत आहे ना ते राखून ठेवा, झाकून ठेवा. मी महिन्याभराने आणि त्यांनी आपला सूक्ष्म देह बाहेर काढला आणि सूक्ष्म देहांनी ते दक्षिण भारतामध्ये एका राजाचा मृत्यू झालेला होता, राजकुमाराचा. त्या राजकुमाराच्या प्रेतामध्ये हे शिरले. आचार्य परकाया प्रवेश म्हणतात त्याला. हा परकाया प्रवेश आचार्यांनी केला त्या राजाच्या, राजपुत्राच्या देहामध्ये आणि तो जिवंत झाला तिथे. राजपुत्र जिवंत झाल्यामुळे स्वाभाविक सगळ्यांना मोठा आनंद झाला. पण का तुम्ही कसा, काय कल्पना आहे तुला? आचार्यांनी त्या राजपुत्राच्या देहात राहून कामशास्त्राची सगळी माहिती जमवली आणि 1 महिन्यानंतर त्याच्या देहातून तो पुन्हा बाहेर पडले आणि तो राजपुत्र वारला. इकडे त्यांचा देह झाकून ठेवला होता, त्या देहात आले पुन्हा देह उठला आणि देह उठून नंतर मग पुन्हा मंडन मिश्राच्या घरी गेले. त्याच्या त्या बाईला सांगितलं, बाई साहेब बोला आता, विचारा मला प्रश्न. आणि आचार्यांना जे कामशास्त्राचे प्रश्न तुम्ही विचारले ते त्यांची भराभर उत्तरे दिली आणि ती बाई खजील झाली. शेवटी म्हणाले, महाराज हरले, आता तुम्हाला जिंकणारा कोणी नाही. आणि अशा प्रकारे मंडन मिश्र हा त्यांचा शिष्य बनला. त्याला सुराचार्य म्हणून दीक्षा दिली संन्यासाची. त्याचं नाव सुराचार्य. तेव्हा सुराचार्य हा त्यांचा पहिला संन्यासी दीक्षित ऋषी होता. त्यानंतर हस्तामलक हा एक शिष्य झाला. त्यानंतर पद्मपादाचार्य हा एक शिष्य झाला आणि त्रोटकाचार्य नावाचा आणखी शिष्य झाला. असे 4 महत्वाचे विद्वान. कोण? हा सुरेश्वराचार्य, हस्तामलक, पद्मपादाचार्य आणि त्रोटकाचार्य असे 4 महान विद्वान असे शिष्य लाभले आचार्यांना. या शिष्यांचं पुढे काय केलं त्याच्या अगोदर आपण महाराजांचं पूर्व, आचार्यांचं पूर्व जीवन बघा कसे होते. कालडी या छोट्याशा गावामध्ये आचार्यांचा जन्म एका ब्राह्मण, नंबूद्री ब्राह्मणाच्या कुटुंबात झाला. त्यांचे जे वडील होते शिवगुरु, त्यांचं नाव शिवगुरु. मातेचं नाव आर्यंबा. त्यांचे आजोबा विद्याधर. नाव बघा ना काय होती सगळी. अशा नंबूद्री ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये भगवान शंकराच्या कृपेने त्यांचा जन्म झालेला आहे. या आर्यंबाला आणि शिवगुरूला पुत्र नव्हते, संतान नव्हतं. तेव्हा कोणीतरी संन्याशांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भगवान शंकराची उपासना करा, होईल. त्याप्रमाणे त्या मातेने आर्यंबाने भगवान शंकराची उपासना केली आणि पुढे तिला हा मुलगा झाला. म्हणून मुलाचं नावही शंकरच ठेवलं, कारण शंकराच्या प्रसादाने झालेला आहे म्हणून शंकर नाव ठेवलं यांचं. असे हे शंकर बालपणी बघा किती आता लहान होते ते अतिशय बुद्धिमान होते.
भगवान शंकराचा प्रसाद येतो का विचारता मग. 5व्या वर्षी त्यांची नोंद झाली. उपनयन संस्कार म्हणतात. ब्राह्मणामध्ये उपनयन देतात, जानवे घालतात, गायत्री मंत्र देतात. 5व्या वर्षी उपनयन संस्कार, गायत्री मंत्र मिळाल्याबरोबर हा मुलगा आणखी तेजस्वी झाला, आणखी त्यांची बुद्धी प्रखर झाली. मग 8व्या वर्षी त्यांनी 4 वेदांचा अभ्यास केला. 4 वेदांचा अभ्यास केला. पूर्ण वेद कसे निपडले इतक्या लहान वयात 8व्या वर्षापर्यंत. 5 ते 8 3 वर्षांमध्ये. 12व्या वर्षी 8 ते 12 4 वर्ष पुढची त्या काळामध्ये जी शास्त्र होती ती सगळी शास्त्र त्यांनी अभ्यासली. उपनिषद, भगवद्गीता, व्यासांचे ग्रंथ, वशिष्ठांचे ग्रंथ, त्या काळामध्ये जेवढे शास्त्र ग्रंथ होते तेवढे अभ्यासले त्यांनी 4 वर्ष पुढच्या. असे 12व्या वर्षी सर्व शास्त्र अभ्यास पूर्ण झाला. वेद तर झालेच होते आणि सगळा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग आईला सांगितलं, आई मला आता संन्यास घ्यायचा आहे. अरे का म्हणतो काय. एकुलता एक मुलगा घरामध्ये भगवान शंकराच्या कृपेने प्राप्त झालेला आणि तू आता 16 वर्षाचा झालेला तशी, तर तू संन्यास घेण्याची भाषा करून राहिला. आई म्हणे नको रे. पुढे काय झालं, 12व्या वर्षी त्यांचा जेव्हा अभ्यास झालेला त्याच वेळेला हे त्यांचे जे पिताजी होते बरं का, शिवगुरु यांचाही देहांत झाला. 12 वर्षाचे होते त्यावेळेला यांचे जे वडील होते शिवगुरु तेही वारले. मग माता यांना आता परवानगी दिली का संन्यासाची. 16व्या वर्षी यांनी सांगितलं, आई मला संन्यास घ्यावासा वाटतं, मला लग्न नाही करायचं. आई म्हणाले नाही बाळा, अरे आता तू कोणता एक पुत्र, तुझे वडील गेले, घरी मी आता एकटी कशी काय राहू. आई तू चिंता करू नको, तुझं भगवान सगळं करेल, पण तू मला संन्यास घेण्याची परवानगी दे. नाही. एके दिवशी नदीवर हे आईच्या बरोबर आई धुणं धुवायला नदीवर जायची. त्या काळात पूर्वीच्या काळामध्ये नदी आपला तुडुंब भरलेला असायचं. असा काळ नव्हता हा. त्यावेळेला स्त्री आपल्या घरातलं धुणं धुवायला नदीवर जायचं. हा 16 वर्षाचा शंकर आईचं ते गाव सोडून पुढे चालायचा आणि त्या खर्चावर तिथं ठेवायचं. आई जिथं ते धुणं धुवायची तिथे ठेवायचं. आई यायची, मग ते धुणं धुत बसायची. त्या नदीला एक मोठा डोह होता आणि त्या डोहामध्ये मगर राहत होता. मगर त्या काळामध्ये मगर भरपूर पाणी असायचं. चरित्र संपन्न नाही, इतकं मोठं चरित्र, इतकं अलौकिक चरित्र आहे. तेव्हा आईला सांगितलं, आई मी स्नान करतो, तू तोपर्यंत कपडे पुढे धु. आणि उतरला मध्ये पाण्यात आणि मगराने पाय पकडला. मगराने पाय पकडल्यानंतर ओरडा लागला शंकर, आई आई आई, अरे काय झालं रे. अगं या मगराने माझा एक पाय पकडला नाही ग. मग झटकून देण्यात त्याला, ये ना बाहेर. अगं तुला सोडतो ना तो. हा
तू जर मला आता संन्यासाची परवानगी देणार असेल तर तू मगर पाळ सोडेल. हो मग. अरे बापरे, काय कसला मगर आहे हा. आईला त्याच्या प्राणाची जास्त परवा होती ना, महत्व होत ना. आई रडून रडून बघली, अरे बाबा घे तू संन्यास घे, पण तू ये काय. असं म्हटल्यानंतर पाय झटकला आणि मगराने मिठी सोडली आणि बाहेर आली. बाहेर आले, पाय रक्तबुंबाळ झालेला होता. आईने त्याला फडकं मिळकं बांधलं, काहीतरी स्वच्छ घरी गेले. आई तू किती दयाळू ग, तू माझ्यासाठी संन्यास घेण्याला परवानगी दिली आणि तू आता एकटी राहणार. अरे हो ना बाळा, म्हणून तर मी तुला परवानगी देत नव्हती, पण आता काय करू. तुझ्या जीवावर आल्यानंतर मला ते करणं भाग पडलं आणि म्हणून मग तिथून ते घराबाहेर पडलेले आणि ते मग ओंकारेश्वरला आलेले. कुठे राहिली खाली, दक्षिण भारतात काढली. गुरुचा शोध घेत 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 मला असेच गुरु पाहिजे, संन्यासी गुरु पाहिजे. परम भाग्य असं संन्यासी होणं हे परम भाग्य आहे आणि त्यात संन्यासी गुरु लाभणं हे अतिशय परम भाग्य. तेव्हा गोविंदाचार्यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिलेली आणि नंतर मग ते काशीला गेलेले आणि काशीला मग वाद्यातून मंडन मिश्राला जिंकलेले असं झालं. या 16 वर्षाच्या आयुष्यापासून भ्रमंती सुरू झाली. भ्रमंती म्हणजे सगळ्या भारतात हिंडले आचार्य. पूर्वेला द्वारकेपर्यंत तिथं मठ स्थापन केला. द्वारकेच्या मठामध्ये सामवेद तिथे ठेवला. सामवेदाचं शिक्षण त्या मठामध्ये द्यायला सांगितलं आणि तिथं आपल्या ह्या आचार्यांपैकी हे जे 4 त्यांचे शिष्य होते ना, त्यापैकी एका आचार्याला त्या ठिकाणी ठेवलं. त्यानंतर खाली दक्षिणेत आले. दक्षिणेला शृंगेरी मठ स्थापन केला. शृंगेरी नावाचं मठ स्थापन केलं. शृंगेरी मठामध्ये यजुर्वेदाचं शिक्षण द्यायला सांगितलं. त्यानंतर तिथून ते उत्तरेला गेले बद्रिकाश्रमात. ज्योतिर्मठ म्हणून तिथं रस्त्यावर लागतो, जे बद्रीनारायणाला गेले असतील त्यांना माहितीये, मध्ये तो मठ लागतो ज्योतिर्मठ. तिथं मठ स्थापन केला. त्या ठिकाणी अथर्ववेद शिकवायला सांगितलं आणि तिथून मग प्रवास करत करत पूर्वेला आले, जगन्नाथपुरीला. आणि जगन्नाथपुरीला तिथे एक मठ स्थापन केला त्यांनी पूर्वेला, शारदा मठ त्याला नाव आहे. तिथं वेदाचं शिक्षण द्यायला सांगितलं. आता हे जे 4 मठ 4 ठिकाणी, हे आपले 4 आचार्य त्या ठिकाणी जे शिष्य झालेले होते त्यांना नेमलेले. आपला हा जो तीर्थ संप्रदाय आहे, हा शारदा मठाचा म्हणजे पुरीच्या मठातला संप्रदाय आहे. संन्याशांची 10 नावं असतात, 10 नामी संन्याशी असतात. त्यांची नावं टाकून ठेवा. तीर्थ हे तीर्थ हे नाव, आश्रम, वसन, अरण्य हे 4 प्रकारचे संन्याशी या शारदा मठातले. तिथून जे संन्याशी दीक्षा घेतील त्यांना किंवा त्यांच्या परंपरेत जी दीक्षा घेतील त्यांना तीर्थ, आश्रम, व्यसन, अरण्य
यापैकी कुठलं तरी नाव मिळतं. आपल्याला तीर्थ हे नाव मिळालेलं आहे, म्हणून आपला जो संन्यास आहे तो या पुरीचा शारदाश्रमाचा संन्यास आहे. बरं लक्षात ठेवा. आता आम्ही कुठले संन्यासी आहोत माहिती तर काही नसलं ना, पण आम्हाला नको हे संन्याशी अशी म्हणणारी होती आपल्याकडे. अरे 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 4 नाम त्या संन्यासाला तिथल्या. त्यानंतर तिथून पुढचा जो संन्यास आश्रम आहे तिथं 3 नावाचे संन्यासी येतात. गिरी, पर्वत आणि सागर ही आडनावं त्या संन्याशांना आहे. तिथून नंतर 2 नावं पुढच्या मठाला मिळाली, सरस्वती आणि भारती ही 2 नावं, आणि पुरी हे एकच नाव आहे. अशा प्रकारे 10 नाम संन्याशांची ही 10 नावं आहेत. तीर्थ, आश्रम, वसनारण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती आणि पुरी. काय इतक्या लहान वयामध्ये 4 मठ स्थापन करून 4 ठिकाणी आपले शिष्य ठेवले आणि तिथं वेदांचा अभ्यास सुरू करायला लावला. संन्याशाच्या दीक्षा द्यायला सुरुवात झाली. भारतामध्ये आचार्यांच्या पूर्वी हिंदू धर्म होता, नव्हताने हा सनातन धर्म आहे आपला. परंतु आपल्या धर्माला जे शुद्ध आणि सात्विक आणि बरोबर आकार दिला, त्याला नियमावली बांधून दिली, नियम केले, आचार बांधून दिले, ते कार्य आचार्यांनी केलेले. बर, आचार्यांनी किती ग्रंथ लिहिले. आचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी असा सुयोग आला की त्यांचा एक ग्रंथ आम्हाला अचानक वाचायला मिळाला. आम्हाला त्यावेळेला आमची दीक्षा नव्हती, काहीच नव्हतं आम्हाला, आणि तो ग्रंथ म्हणजे अपरोक्षानुभूती. अपरोक्षानुभूती ग्रंथ जेव्हा आमच्या हाती आला आणि तो जेव्हा वाचला तेव्हा तर असं बेभान होऊन, त्याच वेळेला खरोखर आमचा संन्यास घेण्याचा विचार सुरू झाला. अपरोक्षानुभूती ग्रंथानंतर मग एक ग्रंथ आम्ही आचार्यांचा प्राप्त करायला सुरुवात केली. बघा, त्यांच्या ग्रंथांची नावं तुम्हाला नुसती सांगून मिळाली तर कुठे मिळाली तर वाचा ती ग्रंथ संपत्ती, आणि आजकाल तर कठीण येते. त्यांनी प्रस्थानत्रयी म्हणजे 3 प्रकारचे ग्रंथांवर भाष्य लिहिलेले. जसं ज्ञानोबांनी गीतेवर भाष्य लिहिलं ज्ञानेश्वरी, तसं आचार्यांनी 3 प्रकारच्या ग्रंथांवर भाष्य लिहिलेले, म्हणून त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. या प्रस्थानत्रयी ग्रंथामध्ये पहिला जो प्रकार आहे तो भाष्य ग्रंथाचा ब्रह्मसूत्र, व्यासांची ब्रह्मसूत्र आहे. त्या ब्रह्मसूत्रांवर आचार्यांनी सुंदर प्रकारची टीका म्हणजे भाष्य लिहिलेले. त्यानंतर उपनिषद 10 उपनिषद आहेत, तशी 130 आहेत, परंतु त्यातल्या निवडक 10 उपनिषदांवर आचार्यांचं भाष्य आहे उपनिषद. आणि तिसरा प्रकार आहे भगवद्गीता. भगवद्गीतेवर आचार्यांचं भाष्य, याला प्रस्थानत्रयी म्हणतात. ज्या लोकांना ह्या ग्रंथांचं प्रस्थानत्रयीचं भाषांतर आणि हे विवेचना वाचायला मिळालं
ते अतिभाग्यवान, ते या जीवनात सुटले. प्रस्थान म्हणजे निघून जाणं. तेव्हा असे हे प्रस्थान इति प्रकारचे ग्रंथ आहेत. पुढे विष्णू सहस्रनाम भाष्य लिहिलंय. जे विष्णू सहस्रनाम मी परत दाखवलं, त्यांच्यावर भाष्य लिहिलेले. त्यानंतर उपदेश साहस्री नावाचा उपदेशात्मक ग्रंथ लिहिलेला आहे आचार्यांनी. फार सुंदर उपदेश त्यामध्ये सगळे. त्यानंतर अपरोक्षानुभूती, तुम्हाला सांगितलं अपरोक्षानुभूती मला मिळाला तो ग्रंथ. त्यानंतर विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. विवेक चूडामणी हा विवेकावरचा अतिशय सुंदर ग्रंथ आहे. त्यानंतर योग तारावली नावाचा ग्रंथ लिहिला, योगावरचा ग्रंथ आहे. योग तारावली म्हणजे तटस्थ कसं राहायचं आणि त्या ठिकाणी योगाचं शिक्षण कसं घ्यायचं, योग कसा करायचा, हे योग तारावलीमध्ये भगवंतांनी सांगितले. तो योग तारावली सुद्धा ग्रंथ वाचण्यासारखा आहे. त्यानंतर अनेक प्रकारची स्तोत्र लिहिली आहेत. स्तोत्रांचं तर एवढं पुस्तक आहे त्यांचं. किती स्तोत्र लिहिली. आचार्यांची स्तोत्र म्हणजे महान उपदेशकारक आहेत आणि अतिशय सुंदर आहे. संस्कृत मध्ये मात्र हे सगळं साहित्य. हे जे मी तुम्हाला ग्रंथ सांगायलो, हे सगळे ग्रंथ संस्कृत मध्ये आहेत. कितव्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे? 16व्या वर्षापासून. 16, 17, 18, 19, 20 त्या स्तोत्रामध्ये चरपट पंजरी नावाचं स्तोत्र आहे. परा पूजा नावाचं स्तोत्र आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्र अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत सुंदर आहे. या स्तोत्राचं भाषांतर शिवतीर्थ महाराजांनी माझ्याकडून तयार करून घेतलं होतं. जेव्हा आमची संन्या दीक्षा झाली, संन्या दीक्षेनंतर स्वामींनी मला बोलून सांगितलं की अहो, दक्षिणामूर्ती स्तोत्र मिळतं का कुठे? महाराजांना हवं होतं ते, आणि ते सुदैवाने मिळालं. पण ते संस्कृत मध्ये दक्षिणामूर्ती. स्वामी म्हणाले, महाराज म्हणाले मला, शिवतीर्थ म्हणाले, अहो स्वामी, याच छान भाषांतर करून द्या ना आम्हाला. इथं काही समजत ते संस्कृत आहे ते. देवासला त्या ठिकाणी त्या स्तोत्राचं भाषांतर करून दिलं. उत्तम आहे. तुम्हाला सुद्धा मी एखाद्या वेळेला वाचून दाखवेन ते स्तोत्र भाषांतर. उत्तम आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्र असं हे दक्षिणामूर्ती स्तोत्र आहे. पांडुरंग स्तोत्र लिहिले. पंढरपूरला आले होते आचार्य. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेतलं आणि त्यांना अतिशय आवडलं ते, आणि त्यांनी त्याच्यावर स्तोत्र लिहिले. पांडुरंग स्तोत्र, सौंदर्य लहरी जे विष्णू तीर्थ महाराजांनी लिहिलेले त्याच्यावर टीका, ते सौंदर्य लहरी आणि आनंद लहरी हे स्तोत्र गुरुदेवांनी आचार्यांनी लिहिलेले. शक्तिपातावाचा अतिशय उत्तम ग्रंथ आहे हा सौंदर्य लहरी. बर, अशा प्रकारे अनेक स्तोत्र लिहिले. त्यांची स्तोत्रांची नाव तरी किती सांगत बसू. प्रवास आसेतू हिमालय, सगळा हिमालय पालथा घातला. हिमालय सगळा प्रवास झाला, सगळा भारत प्रवास झाला, आणि देशाचं सगळं अवलोकन केलं त्यांनी. त्या लहान वयामध्ये खालून निघाले, पश्चिम किनाऱ्याने वर गेले,
पूर्वी करून आले, तिकडनं जगन्नाथपुरी करून खाली आले, दक्षिणेला गेले, पुन्हा मधून सगळ्या भारतात फिरले आणि मग हिमालयात गेले आणि तिथे मग समाधी घेतली केदारनाथाला. त्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. ही पंचायतन पूजा 5 देवतांना एकत्र करून त्यांनी सांगितली की आपल्या देशामध्ये लोक नाना प्रकारच्या देवदेवतांची पूजा करतात आणि त्यामुळे गट पडले आपले हिंदू धर्मामध्ये. हा वैष्णव, तो शैव, हा जैन, हा कोणी काही वेगळा, हे आपसामध्ये भांडतात आणि आपला देश श्रेष्ठ मानतात, आपलीच पद्धती श्रेष्ठ मानतात. आचार्यांनी ठरवलं की या लोकांना आपण एकत्र बांधूया, एकत्र करूया, म्हणून पंचायतन पूजा त्यांनी सुरू केली. ही जी पंचायतन पूजा आहे त्याच्यामध्ये गणेश, त्यानंतर भगवान शंकर, देवी, देवदेवी, तेव्हा पंचायतन पूजेमध्ये त्यांनी 5 देवतांना आणलेला आहे. तेव्हा म्हणतात या पंचायतन पूजेमध्ये बाबा ते सापडेल का, बरं सापडल्यानंतर पाहतो. त्याच्यामध्ये सूर्यनारायण आहे बर का या पंचायतन पूजेमध्ये. तात्पर्य असं की ह्या पंचायतन पूजेमध्ये 5 देवतांनी आणून सगळ्या धर्मात, आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेले जे प्रमुख संप्रदाय त्या काळामध्ये त्यांना एकत्र आणलं आणि हिंदू धर्माची एकी केली, सगळ्यांना एकत्र आणलं. आचार्यांचं हे फार मान कार्य आहे त्या काळातलं. पण काय दुर्दैव आज आम्ही ती पंचायतन पूजा विसरून गेलो, आचार्यांनी सांगितलेली, आणि भलत्या भलत्या उठल्या सुटल्या कुठल्याही देवदेवतांच्या पूजा करून राहिलोय. आज आचार्यांचा अद्वैतवाद, अद्वैतवादाचं पहिलं जे शिक्षण आहे ते आचार्यांनी सगळ्या हिंदू धर्मियांना दिलंय. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो नैव अपराः, हे जे प्रमुख वाक्य आहे यामध्ये अद्वैतवाद आहे. कसा अद्वैतवाद? ब्रह्म सत्य आहे. या सगळ्या जगामध्ये, या सगळ्या विश्वामध्ये ब्रह्म पसरलेलं आहे. बृहत जे आहे, बृहत म्हणजे खूप पसरलेलं, त्याला ब्रह्म असं म्हणतात. ते ब्रह्म खरं आहे. हे जे जग त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे ब्रह्मावरून, ते मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे, खोटं नव्हे. मिथ्या म्हणजे बदलणार, परिवर्तनशील, जाणार येणार, त्याला मिथ्या म्हणतात. जे भासमान आहे त्याला मिथ्या म्हणतात. म्हणून हे जे जग आहे ते भासमान आहे, ती अविद्या आहे. बरं का? आता बघा, ही अविद्या जे ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले अमृतानुभवामध्ये, ती अविद्या म्हणजे हे जग आहे, हे भासमान आहे, मिथ्या आहे, हे आचार्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्या मिथ्या जगताच्या बुडाशी त्याचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. पण ब्रह्मातूनच हे जग निर्माण झाले ना, म्हणून मुळात ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचंच हे जे वर आलेलं तरंग असे, जसं पाण्याचे तरंग लाटा येतात ना, त्याप्रमाणे हे जगाचं जे स्वरूप आहे हे मिथ्या आहे.
परंतु हे मुख्य स्वरूप सारखं बदलत असतं आणि खरं जे त्याला आधार असलेलं ब्रह्म आहे ते कायम जात. म्हणून ब्रह्म पहा, जगतामध्ये राहा, जगाचा संसार करा, जगातली सगळी कर्म करा, जगामध्ये राहा, प्रपंच करा, पण ब्रह्माला विसरू नका. तुम्ही ब्रह्मात आहात हा विसर करून देता कामा नये. हे आचार्यांचं शिकवण. आणि मग जो जीव आहे तो देहभावात आलेला आहे, तो सुद्धा ब्रह्मच आहे. तो केवळ देहाच्या नादी लागला म्हणून तो जीव झाला. वास्तविक मुळात तोही ब्रह्मच आहे, कारण तोच आत्म्याचं स्वरूप त्या देहाला चिटकलेलं आहे. तेव्हा ब्रह्म, जगत आणि जीव हे तिन्ही एक आहेत. हे आचार्यांचं शिकवणे, हा आचार्यांचा अद्वैतवाद आहे. आणि हाच आचार्यांचा अद्वैतवाद आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये, सगळ्या ग्रंथांमध्ये साधू संतांनी तो लोकांपर्यंत नेलेला आहे. आपले सगळे संत जे आहेत ते हा आचार्यांचा अद्वैतवाद मानतात. तेव्हा अशा प्रकारे आचार्यांनी किती 16 वर्षात हे सगळं कार्य केलं. कारण 16 वर्षी त्यांचा संन्यास विधी झाला आणि ते बाहेर पडले आणि 16 वर्षामध्ये महान कामगिरी केली. सगळ्या भारतात हिंडले ते. इतकं विपुल साहित्य लिहिलं. फिरतीमध्ये कुठल्या एका ठिकाणी स्ट्राईक नाही झाले आणि इतकं मोठं साहित्य लिहून कधी अहंकार नाही, अभिमान नाही. आणखी त्यांच्या पुष्पकथा आहेत, पण तो आता सांगायला वेळ नाही, सत्संगाची वेळ संपून गेलेली आहे. कारण हे चरित्र इतकं मोठं आहे की ते अल्पायुष्याचं मोठं चरित्र. 32 वर्षाचं आयुष्य. कल्पना करा आपलं आयुष्य आणि आचार्यांचं आयुष्य आणि काय कार्य केलं महान. आजच्या युगामध्ये आचार्यांना विसरणं म्हणजे महापाप आहे, महाप्रलय घडेल. आपल्या भारतालाच मध्ये तर सगळ्या जगाला तारक जर कुठलं तत्वज्ञान असेल तर आचार्यांचं हे तत्वज्ञान. तेव्हा आचार्य फार महान होते. त्यांची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर राहावी. संन्यास धर्म वाढावा. आज संन्याशांची उपेक्षा होते. संन्याशांबद्दल वाटते ते काही काही बोललं जातं, त्यांना अपमानित केलं जात. हा खरोखर आचार्यांचाच अपमान होतो. तेव्हा अशा प्रकारे आचार्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला वंदन करून आजचा सत्संग आपण संपूया. हरि ओम तत्सत.